कधी कधी जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी झटकीपट पण पौष्टिक आणि पचायला हलकं असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर ही गरमागरम पौष्टिक अशी मसाला खिचडी अगदी उत्तम पर्याय आहे. नमस्कार, नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ही पौष्टिक अशी खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण पाहूयात. तर मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत. आता हे दोन्हीही आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. भरपूर पाणी यामध्ये टाकायचं आणि 2 ते 3 वेळा पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर एका कुकरमध्ये 4 ते 5 चमचे तूप टाकून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि हे चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये 2 लवंगा, 2 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या, 1 चमचा तिखट मिरची पावडर टाकायची, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 1 उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा, थोडीशी कोथिंबीर आणि 1 वाटी बारीक चिरून घेतलेला पालक टाकायचा आणि हा चांगला यामध्ये परतून घ्यायचा. पालक परतला की यामध्ये ही धुतलेली डाळ आणि तांदूळ टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घेतल्यावर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आपण तांदूळ आणि डाळ घेतली आहे त्याच्या चौपट पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर याच्या 3 शिट्ट्या करून हे शिजवून घ्यायचं. नंतर 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. कुकरमधली सर्व वाफ गेली की मग याचं झाकण काढायचं. बघा किती छान सरसरीत असं टेक्स्चर या खिचडी भाताला आलं आहे. हा खिचडी भात बनवताना शक्यतो लांब दाण्यांचा तांदूळ न घेता लहान दाण्यांचा तांदूळच वापरा, म्हणजे हा खिचडी भात अगदी छान मऊसूत तयार होतो. तर या पद्धतीने हा पौष्टिक खिचडी भात तुम्ही नक्की बनवून पहा. यामध्ये आपण पालक टाकल्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा हा खिचडी भात खूपच पौष्टिक आहे. असंही लहान मुलं पालक खात नाहीत, पण जर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पालक टाकून खिचडी भात खायला दिला तर ते आवडीनं खातील. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.